jungle. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकासाठी सांगली महापालिकेचे भाजपाचे सर्व नगरसेवकांनी केले मतदान. खाडे गाडगे या भाजपच्या दोन्ही आमदारांकडून विजयाचा विश्वास. सांगली सातारा आणि स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी सांगली महापालिकेचे भाजपाचे सर्व नगरसेवकांनी मतदान केले. यावेळी आमदार सुधीर गाडगे, आमदार सुरेश खाडे, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी सभापती अतुल माने, सुरेश बापू आवटी, निरीक्षक शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नेत्या जयश्री वहिनी पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रकाश धंग, पृथ्वीराज बाबा पाटील, दीपक बाबा शिंदे, स्वातीताई खाडे यांच्यासह भाजपा नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी आमचा उमेदवार विजयी मोठ्या उच्चांक मताने होईल असा दावा आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुरेश गाडगे यांनी व्यक्त केला. 22 तारखेला आमच्या उमेदवाराला गुलाल लागेल, विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुधीर गाडगे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा 100% विजय नक्की आहे. 22 तारखेला सगळ्यांनी गुलाल खेळायचं एवढं आपलं सगळ्यांना सांगतो. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे रवींद्र चव्हाण अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार सगळे नगरसेवक 2 दिवस गोव्याला गेलेले होते. ते आज सकाळी परत आलेले आहेत. आल्यावर लगेच त्यांनी मतदानाला सुरुवात केलेली आहे आणि 100% मतदान भारतीय जनताला पडेल याचा मी विश्वास देतो. आणि जास्तीत जास्त मतांनी, विक्रमी मतांनी आमचा उमेदवार निवडून येईल. मतपुट्टीला असं सातत्याने विरोधक बोलत होते. बोलणारे बोलतील. उद्या तुम्हाला रिझल्ट कळवतो 22 तारखेला. क्रॉस वोटिंगची काय शक्यता वाटते? शक्यता नाही. काय गैरहजर, अनुपस्थित वगैरे असं काय? असं कोणी नाही आहे. सगळे हजर आहेत 100%. काल तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, नेमकं काय विषय होता? तर एकूणच कायदा सुव्यवस्था, परवा झालेला प्रकार याबद्दल सगळी माहिती घेऊन पुढं काय करायचं आणि त्याला हे करायच्याबद्दल माहिती घेतली. काय आश्वासन काय दिलं? आश्वासन काय दिलं? काय आश्वासन दिलं? 100% हे आपण करूया. जी टाईट करायच्या सगळ्या गोष्टी, ड्रगच्या बाबतीत असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सगळ्या गोष्टी करतील. आज त्याची विधान परिषद पार पडते. आज त्याचं मतदान आहे. त्या मतदानामध्ये नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील आणि पंचायत समितीचे सभापती असतील. त्या पद्धतीनं आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कदम साहेब हे उभे आहेत. आणि निश्चितच आज जर वातावरण बघितलं तर सांगली जिल्ह्यातून पुऱ्या ताकदीनं, म्हणजे कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीनं हे मतदान होते. आज आमच्या सगळ्या नगरसेवका, आमच्या सगळ्या महिला ग्रुप म्हणा, नगरसेवक, आमचे जिल्हा परिषद सदस्य, बाकी सगळे एकही ॲब्सेंट नाही आणि सगळे मतदान हे भाजपच्या पारड्यात टाकणार आहेत. त्यामुळे काही शंका नाही. त्यामुळं आमचे उमेदवार निश्चित विजयी झालेलेच आहेत आज, असं मी डिक्लेअर करतो. आणि निश्चित सर्व सदस्यांना, सगळ्यांना एवढ्या 2 दिवसांमध्ये देवेंद्र भाऊवर विश्वास ठेवला, मोदी साहेबांवर विश्वास ठेवला, अमित शाह साहेबांवर विश्वास ठेवला, लोकल नेत्यांच्यावर विश्वास ठेवला आपण सर्वांनी. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आज जर तुम्ही बघितलं की फिल्डिंग लागलेली, तर इथं कोण राहिलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला सांगलीचे आमदार दादा इथं उपस्थित आहेत, मी स्वतः उपस्थित आहेत, वहिनीसाहेब इथं उपस्थित आहेत, तात्या उपस्थित आहेत, पृथ्वीराज बाबा उपस्थित आहेत. म्हणजे असे सगळे मेन नेते, जिल्हाध्यक्ष, बाकी सगळे नगरसेवक, बाकी सगळे नेते मंडळी, आमचे सिनियर तात्या उपस्थित आहेत, सगळे उपस्थित आहेत. त्यामुळं आज निश्चितच मतदान चांगल्यापैकी होणार आहे. सांगली जिल्ह्यातलं मतदान हे 100%, 101% हे भाजपलाच पडणार आहे, हे मी आपल्याला विश्वासाने सांगू शकतो.